बघा, आपण ज्या समाजात राहतो ना, तिथं स्त्रीला आदिशक्ती म्हणलं जातं, बरोबर? पण प्रश्न हा नाही की तुम्ही स्त्रियांचं ऐकता की नाही. प्रश्न हा आहे, तुम्ही नेमके कोणत्या स्त्रियांचं ऐकता. कारण तुमचं कान आहेत ना, कान कोणाला देता यावरून तुमचं भविष्य आणि तुमचं चरित्र ठरत असतं, हे लक्षात घ्या. आता तुम्ही लक्षात ठेवा, जर कैकेयीचं ऐकलं तर विनाश होणारच. आता कैकेयीनं जर मंत्राचं ऐकलं तर विनाश निश्चित आहे ना. रावणानं जर शूर्पणखेचं ऐकलं तर विनाश नक्कीच आहे ना. लक्षात घ्या, नक्की कुणाचं ऐकायला पाहिजे हे प्रत्येकाला समजलं पाहिजे. कान खूप महत्त्वाचे असतात. दुर्योधनाचे कान ना नेहमी कोणाचं ऐकत होते? शकुनीचं. जर दुर्योधन सतत 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 ते शकुनीचं ऐकत राहिला नसता तर कदाचित दुर्योधनाचं चरित्र वेगळं असतं. दुर्योधन खूप चांगला होता, तसा चांगला होता तो नालायक नव्हता. पण त्याला नालायक बनवण्यामध्ये ना सगळ्यात मोठा हात शकुनीचा होता. शकुनी त्याला मॅन्युप्युलेट करायचा. एखादा आतंकवादी कसा असतो, ज्याला मॅन्युप्युलेट केलं जातं. लाखो लोकांना मारून त्याला काय मिळतं? काहीच नाही. तो अमर बनतो का? नाही, तोही मरतोच की. मेल्यानंतर त्याला काय भेटतं त्यालाही माहीत नाही, पण तो मरतोच. पण तो मारून मरतो. त्याला काय भेटावं याची अपेक्षा नसते. पण त्याला कान त्यानं ज्याला दिलेत, त्या कानाचा परिणाम असा होतो की तो मर्डर करून जातो, खून करून जातो. एखादी महिला आपल्या प्रियकराला सांगते की बाबा माझ्या नवऱ्याला मार, ती झटक्यात तो प्रियकर तिच्या नवऱ्याला मारायला तयार होतो. कारण ते त्यानं कान कुणाला दिलं? त्या प्रियसीला, जिची बुद्धी खूप कमी दर्जाची आहे. त्या महिलेला तो ऐकतो आणि त्या महिलेचं ऐकून आपल्या ज्याच्याशी काही संबंध नाही आहे तिच्या नवऱ्याला तो मारून टाकतो. कारण त्यानं कान कुणाला दिलं हे महत्त्वाचं असतं. आणि हेच आजकाल समाजात चालू आहे. तुम्ही कान कुणाला देता? तुम्हाला काय वाटतं माहिती आहे का? असं वाटतं की आपला स्वार्थ पूर्ण होण्यासाठी आपल्या स्वार्थाच्या मध्ये जर कोणती येत असेल तर आपण त्याचा मर्डर केला पाहिजे. त्याला मारलं की आपला स्वार्थ पूर्ण होतील. नाही होत. काय तर स्वतःच्या मुलाला सुद्धा मारतात. का तर आपल्यामध्ये येतोय, वासनेच्या मध्ये तो येतोय. अरे वासनेच्या मध्ये येण्यासाठी तुम्हाला त्याला मारणं पर्याय आहे? त्याला बौद्धिक विकास म्हणावं की बौद्धिक पांगळापणा म्हणावं, मला तेच समजत नाही आहे. खरंच समजत नाही आहे. खूप आश्चर्य वाटतं की कसं काय एखादा पांगळा व्यक्ती, मेंदूने पांगळा, एखाद्या महिलेनं त्याला सांगितलं आणि तो लगेच ऐकतो आणि लगेच मारायला जातो की चला बाबा आपली वासना मिटेल, म्हणजे ह्याला मारलं की मग कंटिन्यू चालू. ही कोणती पद्धत आहे? ही वागण्याची पद्धत आहे? समाज असं म्हणतो? समाज असं म्हणतात का? हां, एखाद्या महिला एखाद्या पुरुषावरती केस टाकते घटस्फोटाची, ती गिरट्या घालून तो माणूस शेवटी पोलिसांच्या त्रासाला, वकिलांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करतो. यातून सुख भेटेल तिला? की एखाद्याचा जीव चालला आहे तुमच्यामुळं, तडपून जीव चालला आहे आणि तुम्ही म्हणता की देव तुम्हाला सुखही ठेवेल, तुम्हाला सुख देईल. अरे नाही देणार. आयुष्यभर तडपत जीवन जगावं लागतं, खूप त्रासात जीवन जगावं लागतं. तुम्हाला असं वाटतं की तुमच्यामुळे एखाद्याचा जीव गेला तर तुम्हाला सुख भेटेल. अरे नाही भेटत. असं बनलेलीच नाही प्रकृतीमध्ये. नियमच नाही. प्रकृतीचा नियम पक्का आहे, कोणीही बदलू शकत नाही. रिटर्न येतं. तुम्हाला कळत नाही. मार्ग वेगवेगळे असतात, तुम्हाला ते दिसत नाही. लक्षात घ्या, तुम्हाला दिसत नाही. हे लक्षात घ्या, तुम्हाला दिसत नाही. दिसण्यासाठी डोळे, बुद्धी आणि कान काम करावे लागतात. तेव्हा तुम्हाला कळतं की तुम्ही काय हरवलं आणि काय मिळवलं. कोणाचा खून करून तुमचे स्वार्थ पूर्ण करण्यासाठी काही होत नाही. दुसऱ्याला लुटून तुम्हाला वाटत असेल की तुम्ही सुखी झाले, तुम्ही सुखी नाही झाले. तुम्हाला वाटतं की कोणी मला बघितलं नाही, काही नाही. हा भ्रम पहिला काढून टाका. तुम्ही जे काही करता त्याची नोंद होते. योग्य वेळेला तुम्हाला त्याचा मिळतो. योग्य वेळ येते ना, त्यावेळेस तुम्हाला केलेल्या कृत्याची शिक्षा मिळते, हे लक्षात घ्या. तुम्हाला असं वाटतं की मिळत नाही.
तुम्ही जर धर्माचं कार्य करण्यासाठी जर तुम्ही काही केलं असतं तर ते मरणसुद्धा वीर मरण मानलं जातं अर्जुनासारखं. धर्म म्हणजे कोणता म्हणतो मी? जो सत्याला प्रेरित आहे, अधर्मीला मारण्यासाठी. धर्म आणि अधर्म दोनच गोष्टी असतात. धर्म आणि अधर्म दोनच गोष्टी असतात. दुसरी तिसरी गोष्ट कोणती नसते, हे लक्षात घ्या. धर्म म्हणजे धर्म म्हणजे सत्य, अधर्म म्हणजे अधर्म. जे सत्याच्या विरोधात कायम उभा राहतात त्याला अधर्म, जो कायम परमेश्वराच्या विरोधात आहे ते अधर्म. जो परमपित्या परमात्म्याच्या विरोधात आहे तो अधर्मच आहे. तुम्ही कुठं आहे ते लक्षात घ्या. धर्माच्या बाजूनं कार्य असेल तर ठीक आहे, पण इथे तर अधर्मालाच हे आपला अधिकार समजायला लागलेत. आजचं प्रेम कसं झालं माहिती आहे का? वासना आणि स्वार्थापोटी मानवी मेंदू इतका पांगळा झाला आहे ना, त्याला समोरचं दिसणं बंद झालं. काय वाटतं कोणास ठाऊक. अरे तुम्ही सरळ मारता, तुम्हाला जेलच्या भिंती दिसत नाहीत का हो? तुम्ही दुसऱ्याला मारता, तुम्हाला जेलच्या भिंती दिसत नाहीत? रामायणातली मंत्रा कैकेयीपासून ते आजच्या काळातील गुन्हेगारांची प्रवृत्तीपर्यंत हा प्रवास कशामुळे घडला हो? रामायणातली मंत्रा कैकेयीपासून ते आजच्या काळातील गुन्हेगारी प्रवृत्तीपर्यंत हा प्रवास कशामुळे घडतो? कशामुळे घडतो? स्वार्थामुळे घडतो. स्वार्थ. कैकेयीला स्वतःचा स्वार्थ होता, मंत्राला स्वतःचा स्वार्थ होता, तो स्वतःचे स्वार्थ पूर्ण करायला बसला. स्वतःच्या स्वार्थातून तो इतका हित करायला जातो की तो विचारच सोडतो. अरे स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही दुसऱ्याचा बळी का देता? तुमच्यात नाही सामर्थ्य, तुम्ही एवढे शक्तिहीन, एवढे दरिद्री आहात, तरीही तुम्ही असं करता. स्वतःचे स्वार्थ पूर्ण करण्यासाठी तुम्ही दुसऱ्याचा बळी देता प्रत्येक वेळेस. वासनेचा काय माहिती आहे का? अंधार. आणि बुद्धीला लागलाय ना गंज लागलाय, गंज. त्याचा परिणाम हा होतोय. तज्ज्ञांच्या मते ना, जेव्हा माणसाच्या डोक्यावरती ना वासना आणि स्वार्थ स्वार होतो ना, तेव्हा त्याचा विवेक जातो. संत काय म्हणतात माहिती आहे का? हे बघा, जी वासना असते ना, वासना ही क्रोधाला जन्म देते. प्रत्येक जो काही क्रोध, राग, लोभ आहे ना, जो निर्माण होतो ना, तो वासनेतून निर्माण होतो. आता तुम्ही मला वासना म्हणजे फक्त ती, अरे नाही, वासना म्हणजे ती प्रत्येक गोष्ट. तुम्ही बाजारात गेल्यानंतर तुम्हाला एखादी वस्तू खरेदी करण्याची इच्छा झाली, तीसुद्धा वासना आहे. तो मोह आहे ती गोष्ट खरेदी करायला. तुम्ही दुसऱ्याच्या घरात एखादी वस्तू बघितली आणि तुमची इच्छा झाली ती वस्तू माझ्या घरी हवी, वासना निर्माण झाली. तुमचा तिथं विवेक मरून गेला. तुम्ही एखाद्या महिलेच्या गळ्यातले दागिने बघितले आणि तसेच दागिने तुम्हाला इच्छा झाली. तिची साडी बघितली, तुम्हालाही तशी खरेदी करण्याची इच्छा झाली. समजून जायचं ही वासना आहे. आणि यातूनच क्रोध निर्माण होतो, यातूनच लोभ, मत्सर, अनेक प्रकारचे आजार पैदा होतात. त्यामुळे तुम्हाला ना पहिल्यांदा तुमच्या वासनेवरती कंट्रोल करायला पाहिजे. लक्षात घ्या, वासना अनेक प्रकारच्या असतात, अनेक प्रकारच्या. आता ती कोणत्याही प्रकारातून उत्पन्न होऊ दे, स्वार्थातून उत्पन्न होऊ दे ना, अनेक प्रकारातून होते, पण तुम्हाला ती कंट्रोल करता आली पाहिजे, नाहीतर विनाश पक्का आहे. लक्षात घ्या, जेव्हा एखादी स्त्री आपल्या प्रियकराला पतीची हत्या करायला सांगते ना, तेव्हा त्या पुरुषाला कायद्याची भीती का वाटत नाही? मला खरंच आश्चर्य वाटतं. का होत नाही माहिती आहे का? असं का बरं असं होत नाही? तो सरळ सरळ खून करायला तयार होतो का? तर तो वासनेमध्ये एवढा गुंगलेला असतो आणि भावनिकदृष्ट्या एवढा पांगळा झालेला असतो, त्याचा मेंदूच काम करायचं बंद होतो. तुम्ही बघितलं चिला की एखादी स्त्री जर वासना म्हणजे एखाद्या पुरुषामध्ये वासना खूप निर्माण झाली आणि ती जर स्त्री त्याची वासना जर पूर्ण करू शकत नसेल तर तो मर्डर पण करतो काय काय वेळेला त्या स्त्रीचा. का बरं करतो? का तर तो इतका पांगळा झालेला असतो वासनेत की त्याची इच्छा जर पूर्ण नाही झाली तर तो खून करण्यात कोणतंही त्याला भीतीच वाटत नाही, कारण वासना ही उडी डोक्यावरती चढलेली असते. आणि असंच होतं एखाद्या वेळेस एखाद्या स्त्रीनं जर भावनिकदृष्ट्या एखाद्या पुरुषाला जर पांगळा बनवलं असेल ना, त्या स्त्रीच्या मोहजालामध्ये इतका पांगळा होतो की तो त्या स्त्रीसाठी सर्वस्व अर्पण करायला तयार होतो आणि तो खून करायला सहज तयार होतो, खून करून मोकळा पण होतो.
हे लक्षात घ्या. त्याला असं वाटतं, त्या पुरुषाला असं वाटतं की ती माझ्यासाठी काहीही करायला तयार आहे. या भ्रमात तो पुरुष ना स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करून घेतो. हे लक्षात घ्या. खूप वाईट परिस्थिती आहे. तुम्हाला वासनेमध्ये एवढं पण पांगळा नाही झालं पाहिजे की तुम्ही एखाद्या स्त्रीचा खूनही कराल आणि एका स्त्रीमुळे तुम्ही दुसऱ्याचा खून कराल. वासना एवढी डोक्यात नसली पाहिजे. पहिली गोष्ट, वासना तुमच्यात नसायलाच पाहिजे. पण ती कशी निर्माण होईल? ती वासना कमी निर्माण होण्यासाठी पण तुम्हाला स्वतःमध्ये तेवढं गुण निर्माण करावं लागेल. तुम्हाला अध्यात्माचा वापर करावा लागेल. तुम्हाला त्यासाठी स्वतःला शांती प्रदान करावं लागेल. तुम्हाला वासनेतून दूर व्हावं लागेल. त्यासाठी तुम्हाला संतांच्या जवळ जावं लागेल, अध्यात्माच्या जवळ जावं लागेल, तुम्हाला भगवद्गीतेला जवळ करावं लागेल, तुम्हाला उपनिषदाच्या जवळ यावं लागेल. तेव्हा कुठेतरी तुमच्यातली वासना कमी होईल. हे लक्षात घ्या. वासना हे विनाशाचं रूप असतं, हे लक्षात घ्या. ऋषीमुनींनी म्हटल्याप्रमाणे जी वासना असते ना, ती क्रोधाला जन्म देते. मगाशीच मी सांगितलं. जेव्हा हा क्रोध तृप्त होत नाही ना, जेव्हा वासना मिटत नाही ना, क्रोध तृप्त होत नाही. कारण वासना जोपर्यंत मिटत नाही तोपर्यंत क्रोध येतच राहतो. आणि जेव्हा वासना मिटत नाही, जेव्हा हा क्रोध येतो, तेव्हा क्रोध हा हिंसेचं रूप घेतो. लक्षात घ्या. आज ज्या पुरुषाकडं सर्व सुखसोयी आहेत त्यांनाही संपवलं जातं. का बरं? कारण समोरच्या व्यक्तीला केवळ पैशात नाही तर नव्या आकर्षणात रस आहे. हे बघा, एखादा व्यक्ती आहे ना, ज्याच्याकडं करोडो रुपये, लाखो रुपये आहेत, बंगला आहे, गाडी आहे, सगळं आहे, तरी त्याची बायको त्याला मारते. मागच तुम्ही एक प्रकरण बघितलं असेल, पेपरला आलं. का बरं? सगळं काय होतं त्या माणसाकडं? काय नव्हतं. मग एखादा व्यक्ती असतो ज्याच्याकडं सगळं काय आहे, सुखसुविधा आहे, तरी त्याची बायको आत्महत्या करते. का बरं असं होतं? का होतं माहिती आहे का? वासना. अरे जो दरिद्री व्यक्ती आहे त्याला सगळंच कमी पडलं आहे, तो आयुष्यभर दरिद्रीच राहणार आहे. जो भिकारी आहे, वैचारिक भिकारी आहे, ज्याचं स्वतःचं सामर्थ्यच नाही आहे, जो वासनेनं प्रेरित आहे, ज्याला कोणाची वासना पैशात असेल, कोणतरी आपल्या बायकोला पैशासाठी त्रास देतो की बाबा हुंडा घेऊन ये, हे घेऊन ये, कार घेऊन ये, बंगला घेऊन ये, जमीन घ्यायला पैसेवान, हे जे वासना दरिद्री व्यक्तीची लक्षणं आहेत. मग अशा दरिद्री व्यक्तीशी तुम्ही लग्न केलं काय तर काय होईल? ज्या महिलेला पैशाची लालसा आहे किंवा जिला तुमच्यावर प्रेमच नाही आहे, ती तुमचा खूनच करेल ना. तिला पैशाची काय घेणं देणं? कितीही पैसा असू दे ना तुमच्याकडं, तुम्ही भले कितीही प्रेम करा, पण तिला तुमचं प्रेम समजतच नसेल तर ती तुमचा बळी घेणारच आहे. कारण वासना हे सगळं करायला होते. वासनेला पैशाची गरज नाही पडत. वासना प्रत्येक वेळेस आकर्षण शोधते, तिला तो रस हवा असतो. लक्षात घ्या. तुमच्याकडे कितीही असलं तरी तुम्ही त्यात सुखी नाही राहणार, हे लक्षात घ्या. आणि हेच गोष्ट घडत आलेली आहे, आजपर्यंत हेच घडले. प्रत्येकाला समजलं पाहिजे की समज पाहिजे की मी हे करतोय ते का करतोय आणि हे चुकीचं आहे की वाईट आहे. पण जेव्हा माणूस वासनेत असतो ना, त्याला चूक बरोबर काही कळत नाही. त्याला असं वाटतं की तो जे करतोय ते बरोबर आहे आणि मी हे केल्यानंतर माझी वासना पूर्ण होईल. आणि यामुळं बऱ्याच गोष्टी घडत असतात, लक्षात घ्या. त्यामुळे ना थोडंसं स्वतःवरती कंट्रोल करा शिका. आणि कंट्रोल असं नाही होणार, तुम्हाला अध्यात्माकडे यावंच लागेल, अंतर्मुख व्हावं लागेल. बाह्यमुख काही नाही भेटत, हे लक्षात घ्या. पौराणिक दाखला देऊन सांगायला गेलं तर कैकेयी, मंत्र आणि शूर्पणखा ह्या तीन स्त्रियांना कधीही पूजलं जात नाही, हे लक्षात घ्या. का माहिती आहे? ह्या तिघींनी विषच पेरलं. ह्यांनी वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केला, ह्यांनी कान खराब केलेत. माहिती आहे? कैकेयीचं रामावरती पुत्रवत प्रेम होतं, माहिती आहे? खूप प्रेम करायची. कैकेयी इतकं प्रेम तर रामावरती कुणीच केलं नव्हतं, हे लक्षात घ्या. पण मंत्रा नावाच्या विषारी विचारानं तिचं मन कलुषित केलं, हे लक्षात घ्या. कैकेयी खूप प्रेम करत होती रामावरती. ती शेवटपर्यंत राम हाच राजा व्हावा ही इच्छा असती तिची, कैकेयीची. पण मंत्रानं एवढे कान भरले की तिचं मनच विदूषित होऊन गेलं, पूर्णपणे कलुषित होऊन गेलं. तिचं मन पूर्णपणे कलुषित झालं.
तुमच्या आयुष्यातील मंत्रा कोण आहे जी तुम्हाला तुमच्या प्रियजनांच्या विरुद्ध भडकवते? चुकीच्या माणसाचं ऐकलं की कैकेयीसारखं प्रेमळ हृदय ही पाषाण बनतं, दगडासारखं. आजही लोक कैकेयीला नावं ठेवतात. कारण काय केलं कैकेयीनं? आयुष्यभर प्रेम दिलं रामाला, पण तिनं काय केलं माहिती आहे? शेवटी तिनं चुकीच्या व्यक्तीला कान दिला. आपला चुकीच्या व्यक्तीला कान दिला आणि जे स्थान जे कैकेयीचं रामाच्या मनामध्ये पण होतं गमवून बसली सगळं. तरी रामानं कधी तिला नावं नाही ठेवलं. प्रभू रामांनी कधीच नावं नाही ठेवलं कैकेयीला. पण त्यांनी आईचाच मान दिला. लक्षात घ्या, याला म्हणतात सन्मान. पण कैकेयी तुटली तिला तिची चूक समजल्यानंतर, की कारण का तिनं कान दिले कोणाला? जर तिनं त्यावेळेस जर कान दिले नसते आणि मन तिचं कलुषित होऊन दिलं नसतं तर आज लोकही तिचं नाव सन्मानानं घेतले असतं. लक्षात. शूर्पणखा आणि रावण. शूर्पणखा सुंदर होती. शूर्पणखे इतकं सुंदर कोणीही नव्हतं. लक्षात घ्या, खूप सुंदर होते शूर्पणखा, खूप सुंदर. लक्षात घ्या, पण तिच्या मनात ना वासना होती, प्रेम नव्हतं. ज्याला प्रेम होतं ना त्याला शरीराची भूक मिटवायची एवढी गरज नाही पडत. खरं सांगतो, ज्याला प्रेम होतं त्याला शरीराची गरज नाही पडत. कळलं? पण जेव्हा तिनं रामाकडे ही इच्छा व्यक्त केली, पण राम हे एक बचनी एक वाणी आणि एक पत्नी होते. त्यांनी रामांनी काय केलं? प्रभू रामांनी तिला लक्ष्मणाकडे पाठवलं. कारण लक्ष्मण तेव्हा आपल्या बायकोबरोबर नव्हते, एकटे होते. पण लक्ष्मणाला जेव्हा हीच मागणी केली ना, त्यावेळेस लक्ष्मणाने काय केलं? तिचं नाक कान कापलं. का कापलं बरं? तिला तिच्या सौंदर्यावरती एवढं घमंड होतं की ती हेच विसरून गेली ती एक स्त्री आहे. लक्ष्मणासारख्या तपोबल माणसाला ती मागणी करते आपली वासना पूर्ण करण्याची. त्यावेळेस लक्ष्मणाने तेच केलं जे त्यांना योग्य वाटलं. तेव्हा ती शूर्पणखा रावणाकडे गेली. तिनं केलेल्या घटनेची माहिती सांगण्यासाठी नाही, तिनं केलेली चूक तिनं रावणाला नाही सांगितली, पण तिनं त्या रावणाला वासनेमध्ये एवढं गुंगवलं की सीतेच्या सौंदर्याची तारीफ करून रावणामध्ये वासना निर्माण केली. बघा, वासना किती वाईट पद्धतीने काम करते. स्वतः केलेली चूक न सांगता तिनं सीतेच्या सौंदर्याची तारीफ करून रावणाच्या मनामध्ये विष पेरलं. त्याचा परिणाम पूर्णपणे रावणाचा नाश झाला. लक्षात घ्या, रावणानं जर त्यावेळेस पत्नी मंदोदरी किंवा विभीषण जो त्याचा भाऊ होता त्या भावाचं ऐकलं असतं तर लंका वाचली असती ना. पण वासना माणसाला ते करायला भाग पाडते. मी रावण, मी लंकेचा राजा, माझ्याकडं एवढं सगळं ऐश्वर आहे, मग मला कोणती स्त्री नाही कसं काय म्हणू शकते? मला तर हवे, मला भोगायचं आहे, मला भोगवात. रावणाला पंडित म्हणतात लोक. असा पंडित असतो, असा बुद्धिमान असतो जो दुसऱ्याच्या स्त्रीला जबरदस्तीनं उचलून आणतो. आणि एवढा मोठा ज्ञानी पंडित आहे की ज्याला वेद विज्ञानाचं ज्ञान आहे, ज्याच्याकडं बुद्धिक्षमता खूप आहे, तो इतका मतिमंद असू शकतो. त्यानं दुसऱ्याच्या स्त्रीला उचलून आणलं फक्त कुणाच्या सांगण्यावरनं? आपल्या बहिणीच्या सौंदर्याच्या तारीफ करण्यामुळे तो वासनेने एवढा प्रेरित झाला. रावण असेल पंडित, पण असा कुठला पंडित आहे जो त्याला दुसऱ्याची स्त्री कळत नाही? ह्याच्या अगोदर खूप पाप केलेलं आहे रावणानं. रावण पंडित वगैरे काही नव्हता, तो पापीच होता. म्हणूनच प्रभू रामांना जन्म घ्यावा लागला. हे लक्षात घ्या, खूप पाप केलं त्याने. सीता ही खूप शेवटचं, त्याचा रावणाचा शेवट करण्यासाठी सीतेचं कारण बनली. लक्षात घ्या. पण त्यानं काय केलं माहिती आहे का? त्यानं कधीच विभीषणाचं ऐकलं नाही, मंदोदरीचं पण ऐकलं नाही. त्यानं कुणाचं ऐकलं? शूर्पणखेचं. का? शूर्पणखेच्या शब्दावरती विश्वास ठेवला. कशावरून? वासना निर्माण केली तिनं. त्यामुळे त्यानं सीतेचं हरण केलं.
विचार करा, एवढा मोठा विद्वान असून सुद्धा त्याचे कान शूर्पणखेला दिल्यामुळं त्याचा विनाश झाला. का तर ऐकणं महत्त्वाचं असतं. कुणाचं ऐकता हे महत्त्वाचं आहे. तुम्ही ऐकायला काय वाद नाही आहे. स्त्रियांचं ऐकलं पाहिजे. का नाही ऐकलं पाहिजे? ऐकलं पाहिजे, पण कोणत्या स्त्रीचं ऐकलं पाहिजे हे तुम्हालाही कळलं पाहिजे. जर तुम्हाला ऐकायचंच असेल तर राजमाता जिजाऊ अहिल्याबाई होळकर यांचं का बरं ऐकत नाही तुम्ही? राजमाता जिजाऊंनी, त्या पण एक स्त्री होती, पण नावापुरती नव्हती ना. त्यांनी एक संस्कार निर्माण केला. माता जिजाऊंनी शिवरायांना काय ऐकावं काय करावं हे सगळं शिकवलं. आयुष्यभर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रियांचा आदर केला. हा आदर असाच नाही निर्माण होत. हा आदर निर्माण करण्यासाठी जिजाऊंनी त्यांना शिकवलं की स्त्रियांचा आदर कसा करायचा असतो. ऐकलं ना, स्त्रीचंच ऐकलं, पण स्वराज्य निर्माण केलं. स्त्रियांना सन्मान दिला. स्त्रियांची आबरू वाचवण्यासाठी विचार करा. स्वतःच्या स्त्रियांची आबरू इज्जत वाचवण्यासाठी स्वतःच्या मुलाला हे संस्कार दिले की बाबा, ह्या राज्यातल्या स्त्रियांची रक्षा आता करायची जबाबदारी तुझे कर. छत्रपती शिवाजी महाराजांनी ती जबाबदारी पेलली, स्वतःवरती घेतली आणि अखंड स्वराज्य निर्माण केलं. ही स्वराज्य फक्त स्वराज्य नव्हतं, इथं स्त्रियांचा सन्मान होता. आणि स्त्रियांचा सन्मान न करणाऱ्या व्यक्तींना सोडलं नाही शिवाजी महाराजांनी. विचार करा, दुश्मनांच्या स्त्रियांचा सुद्धा त्यांनी सन्मान केलेला आहे. हे व्यक्तिमत्व घडवण्यासाठी त्या ताकदीच्या स्त्रीचं ऐकावं लागतं. शूर्पणखेसारखं ऐकून फायदा नाही, हे लक्षात घ्या. तुम्ही ऐका, पण त्या स्त्रीचं ऐका जी स्त्री तुमच्यामध्ये काहीतरी उदात्त घडवून आणेल. ऐका ना. का नाही ऐकायला पाहिजे? जरूर ऐकायला पाहिजे, पण ती माता जिजाऊसारखी पाहिजे, ती राणी लक्ष्मीसारखी पाहिजे. लक्षात घ्या. आता अहिल्याबाई होळकर विषयी बघा. अहिल्याबाई होळकरांना ओळखत असाल, ज्यांनी धर्म, न्याय आणि प्रजेचं हित जपलं. विचार करा, एका बाजूला ती स्त्री आहे जी जीव घेणारी स्त्री आहे, एका बाजूला स्वार्थासाठी जीव घेणारी स्त्री आहे, आणि दुसऱ्या बाजूला ती नवीन लग्न झालेली महिला आहे. ती काय म्हणते नवऱ्याला तिच्या, एक साडी आणि 2 वेळचं जेवण मिळालं तरी चालेल, पण स्वार्थासाठी कमाईला राक्षसाचा हात लावू नका. म्हणजे खून लागला नाही पाहिजे कोणाचा त्या कमाईला. अशी चांगली शुद्ध कमाई आणून माझं भरणपोषण केलं तरी चालेल, असे संस्कार असलेली स्त्री पाहिजे. एक लक्षात घ्या, मुलांनी चूक केली ना तर घरात जेवण न बनवणारी माता ही मुलांना शिक्षा नाही तर विवेक शिकवते. माहिती आहे? उपाशी ठेवा तुमच्या मुलांना जर त्यांनी काही बाहेर चुकीचं करून आले असतील. अशी स्त्री ना संसार घडवते. अशी स्त्री मुलांच्यामध्ये संस्कार घडवत राहते, ती उद्ध्वस्त करत नाही. मुलांना त्याची जाणीव झाली पाहिजे की बाबा, अपराध केला तर उपाशी राहावं लागतं. अपराध केला तर माझी आई मला घरात सुद्धा घेत नाही, सन्मान देत नाही. हे जाणीव करून द्यावी लागते. लक्षात घ्या. आता याच्यातून निष्कर्ष काय काढणार आहे तुम्ही? एकच सांगतो पुरुषांनो, विशेष करून पुरुषांना सांगतो, स्त्रियांचं नक्की तपासा की ती राजमाता जिजाऊ आहे का शूर्पणखा आहे, हे तुम्हाला समजायला पाहिजे. राजमाता जिजाऊ असेल तर तुम्ही नक्कीच ऐका, स्वराज्य घडवाल. लक्षात घ्या, स्वराज्य घडवाल. पण तुम्ही जर शूर्पणखेचं ऐकलं तर ती तुम्हाला स्वराज्य घडवायला नाही शिकवणार, ती तुम्हाला लुटायला शिकवेल, ती तुम्हाला संपवायला शिकवेल, आणि तुमचा विनाश तर ती नक्कीच करेल. जोपर्यंत तुमचा विनाश होणार नाही ती थांबणार नाही. त्यामुळं लक्षात घ्या, विवेकाचा वापर करा. डोळे मिटून कोणावरही विश्वास ठेवू नका. संवाद साधा. जर जोडीदार पटत नसेल ना तर जीव घेण्यापेक्षा किंवा देण्यापेक्षा सोडून जाणं किंवा कायदेशीर मार्ग निवडणं केव्हाही चांगलं. आणि मेंदूतला गंज काढा. वासनेच्या आहारी जाऊन स्वतःचं आयुष्य आणि कुटुंबाची प्रतिष्ठा पणाला लावू नका. वासना काही वेळ असते, पण अख्खं कुटुंब उद्ध्वस्त होतं, हे लक्षात घ्या. आणि शेवटचा एकच संदेश देतो, कोणाचं ऐकायचं हे ज्याला कळालं त्याला जगणं कळालं. वासना क्षणिक असते, पण विवेकाचा प्रकाश जन्मभर साथ देतो. शूर्पणखेचं ऐकून रावण फसला, आपण फसू नका.
लक्षात घ्या, तुम्ही फसलात तर तुमचा विनाश पक्का आहे. कोणाचंही ऐकून स्वतःचं आयुष्य संपवू नका. लक्षात घ्या, आपलं जीवन हे खूप अनमोल आहे, एकदाच मिळाले. उदात्त कामासाठी लावा, खूप काहीतरी चांगलं करण्यासाठी लावा. स्वतःचा आणि दुसऱ्याचा विनाश करण्यासाठी नका लावू. वासनेमध्ये अडकून जीवन नका संपवू, हे लक्षात घ्या. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घ्या, त्यावरती कार्य करा, काहीतरी बना, हे लक्षात घ्या. शून्यातून स्वराज्य निर्माण करण्याची अपेक्षा ठेवा आणि निर्माण करा, प्रयत्न करा. प्रयत्न केल्याने होतं, पण प्रयत्न करा.